नमस्कार लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे की मे महिन्याचा हप्ता वितरण हे सुरू झालेलं आहे। काल दिनांक 10 जून 2026 रोजी एक अधिकृत असा शासन निर्णय काढून अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मे महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी जवळपास 344 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला असतील त्यांना येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा केले जातील। आता याच्यामध्ये महिलांना प्रश्न पडला असेल की हा जी अर्थ फक्त अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गातील महिलांसाठी आहे, मग जे इतर प्रवर्गातील महिला आहेत त्यांच्यासाठी निधी वितरण कधी होणार आहे, किंवा ज्यांना फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना ते हप्ते कधी मिळणार आहेत। तर काळजी करू नका, बाकी सर्व प्रवर्गातील जे काही निधी आहे तो निधी मिळालेला होता। फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील निधी हा मिळणे बाकी होता, तो काल दिनांक 10 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाने 344 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। आता ज्या महिलांना फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्याचे हप्ते मिळाले होते त्यांना आता या मे महिन्यासोबत त्यांचे सर्व हप्ते म्हणजे त्यांची जर KYC कंप्लीट असेल, त्याच्यात कोणतीही त्रुटी नसेल तर त्यांना हे हप्ते या मे महिन्याच्या हप्त्यासोबत वितरण केले जाणार आहेत। ज्यांचे फेब्रुवारी मार्च एप्रिलचे हप्ते वितरित होते त्यांना 2 टप्प्यामध्ये 3-3 हजार रुपये करून वितरण करण्यात येणार आहे। तर मे महिन्याचा हप्ता येत्या 2 दिवसात कधीही जमा होऊ शकतो। आपण यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ घेतला होता की 2 दिवसात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय निघेल आणि 10 ते 15 जूनच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सर्व महिलांना मिळेल। तर काल तो शासन निर्णय काढून सरकारने हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा केलेला आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गजानन टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय